महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड एकेकाळी महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचलेलं नाव आणि आगळीवेगळी चव अस्सल मराठी मातेतलं दूध संकलित करून ते ग्राहकांना पोहोचवणं ही एकेकाळची ख्याती। नाव एकच, महानंद। आता मात्र महानंदचं ते वैभव गेलेलं आहे। महानंदला उतरती कळा लागलेली आहे। डेअरीतल्या अनेक मशीन्सवरती आता गंज चढल्याचंही बोललं जात आहे आणि त्यातच आता महानंद डेअरी ही गुजरातच्या अमूल कंपनीला चालवायला देण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत आणि त्यावरून देखील नववादंग सुरू झालेला आहे आणि त्याला किनार आहे इतर उद्योग गुजरातला पळवल्याच्या चर्चेची। पाहूयात याबाबतचाच आमचा हा स्पेशल रिपोर्ट। वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग्स पार्क, सॅफ्रन, हिरे व्यापार, पाणबुडी यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपलेली असतानाच यात नव्याने भर पडली आहे ती महानंद डेअरीची। दूध संकलन आणि वितरणातील अडचणींमुळे महानंदाचा कारभार राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे द्यावा असा ठराव राज्य सरकारकडे आला आणि घमासान सुरू झाली। राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचं कार्यालय हे गुजरातमध्ये आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। जे मी आज पाहतोय वाचतोय की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे। सहकारी चळवळ दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण नेता आहे तिकडे आणि एक जात सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत। महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालं आहे, जे महाराष्ट्राचा अपमान आणि महाराष्ट्राचे लूट उडाडवाने पाहत आहेत। महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही। महाराष्ट्रातले कुठलेही उद्योगधंदे गुजरातला गेले तरी सध्याच्या महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारच्या नजरेला नजर भिडवून महाराष्ट्राच्या ताटातलं, महाराष्ट्राच्या तरुणांच्या भविष्यातलं, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भविष्यातलं आपण हिसकावून का घेत आहात हे केंद्र सरकारला डोळ्याला डोळा भिडवून विचारण्याची ताकद ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये राहिली नाही, हे दुर्दैव आहे। सगळ्या गोष्टी यात हादांत खोट्या आहेत। महाराष्ट्राबाहेर एकही उद्योग गेला नाही, उलट महाराष्ट्र आजही देशात नंबर अव्वल 1 उद्योगधंदे आणि गुंतवणूक आलेला आहे। महाराष्ट्रात जे उद्योगधंदे येतात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचं काम उभाटा करते। त्यामुळे राज्यातला कुठलाही उद्योगधंदा जर बाहेर कंटाळून गेला असेल तर त्याला जबाबदार उभाटा आहे। महानंद हा राज्यातील लोकप्रिय दूध ब्रँड होता, मात्र मागील काही वर्षात या ब्रँडला उतरती कळा लागली। महानंदचं दूध संकलन 2005 साली 8 लाख लिटरच्या आसपास होतं, मात्र महानंदचं दूध संकलन 25 ते 30 हजार लिटरवर आलंय। गेल्या 15 वर्षांपासून महानंदच्या नफ्यात सातत्याने घट झाली। महानंद डेअरीमध्ये सध्या 940 कामगार आहेत, यापैकी 350 कामगारांना सामावून घेऊ शकत असल्याची अट NDDBनं घातल्याची माहिती विखे पाटलांनी मार्च महिन्यात दिली होती। त्यामुळे 590 कामगारांचं काय असा प्रश्न निर्माण झाला होता। नाही, महानंद कारभार गुजरातला जाणार हे पूर्ण तर चुकीचं आहे। महानंद ही डब्याला संस्था होती, साधारण 9 ते 10 लाख लिटर क्षमता हाताळण्याची क्षमता महानंदामध्ये होती। अनेक मागच्या 5-10 वर्षामध्ये तिच्या गैरव्यवस्थापनामुळं किंवा कामगारांच्या अतिरिक्त भरतीमुळं ती संस्था अडचणीत आली। आपण राज्यातील ज्या प्रमुख दूध संस्था आहेत त्यांनाही विनंती केली की तुम्ही चालवायला घ्या। महानंदा आणि सरकार यांनी ज्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेल्या आहे। अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं फार पुढे गेलेलं आहे। ते आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम गेलेलं आहे, पण तरीसुद्धा एक महाराष्ट्राचं महानंदा तिथे म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापरलेला आहे। ते काम दुसरीकडे जावं काय हे मला तरी स्वतःला काही मनाला पटत नाही। निवडणुकीच्या तोंडावर गुंतवणूक आणि अस्मिता या दोन्ही गोष्टींवरून राजकीय संघर्ष सुरू झालाय। येत्या काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। सुशांत सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।